हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर संडे स्पेशल आज असणार आहे काहीतरी. तर सकाळ झाली आहे तर बघताय माझी कामं चालू झाली आहेत. सकाळी तिथून घावणे हवे झाले ह्या लोकांना. तर म्हटलं आज घावण्याचा बेत करूया. तर चला मग पटापट काढूया आता. आणि मुलं तर झोपली आहेत तर ह्यांना करून दिले ते निघत आहेत आता. तर आता आपण नाश्ता करून घेऊया तेव्हा मी दाखवते. छान झाले. आपला घावणा आता टर्न मारायची वेळ आली आहे. तर हे बघा, कडा व्यवस्थित सुटते, काही त्याला करायची गरज नाही पडत आणि व्यवस्थित आपले घावणे निघतात. फक्त तेल व्यवस्थित लावायचं घावण्याला, जेणेकरून जेवढं थंड राहील आपलं जे भिडं आहे ते मग व्यवस्थित येतात. मी आता करण्याच्या आधी तेल लावून ठेवलं होतं 1-10 मिनटं भिड्याला आणि मग पटापट येतात. मग असे एकदम व्यवस्थित गोल येतात आणि भिडंही चांगलं राहतं, कारण पॅनपेक्षा भिड्यावरची चव जास्त बेटर चांगली असते म्हणून. तर चला मग आता छानपैकी काढून घेते आणि नाश्ता करून घेऊया. आज संडे आहे, मुलं काही लवकर उठत नाही, पण श्री लवकर उठून बसले. पूजा झोपली अजूनही. तर चला. हॅलो फ्रेंड्स, सो आता पुस्तकांना कवर घालायची चालू आहे तयारी. मी दाखवते. म्हणजे जे कालच खूप चालले आहे, तर आता पुढची तयारी म्हणजे जी असते ती प्रत्येक आई वडिलांची, म्हणजे कवरच घालणं खूप टास्क असतो. प्रत्येक पुस्तकांना घालायला कंटाळाही येतो, जास्त असतं. इथे पूजाने तयारी केली आहे बघा. आहे का तुझा पुस्तकं काढून बसलो आहे. श्री आहे का? काय करणार आहे तू? तर चला मग कवर्स घालायला घ्यायचे, फटाफट घालून घेऊया. बाकीची संध्याकाळची पण तयारी. चला बघा, व्यवस्थित तिने 2 भाग करून घेतलेत कवरचे. व्यवस्थित दाखवते कसं करायचे असतात ते. तिने केलं आहे ऑलरेडी. आता माझी पद्धत अशा प्रकारची तिने तिला शिकवली आहे, तर ती करते एक आहे. ते कॉर्नर कट कर. ओके. काय आहे श्री? श्री तुझे बुक्स कुठे आहेत? तुला बुक्स नाही दिले? टीचरने बुक नाही दिले तुला? हां, मग आपण पण कवरच घातले असते. असे घालूया ना? नको. काय आहे दाखव मला, हातात काय आहे तुझ्या? दाखव काय आहे ते. कोणी दिला? आई काकाने दिलं. त्याच्या कॅल्सी खेळायला आहे त्याला. ते बघा, तुझ्याचं काम चालू आहे. तिला मदत करते आता मी पटापट. चला मग. सो हे प्लॅस्टिक आपलं जे आहे ते कवरचं, तर असं मी ओपन करून घेतलं आहे. डबल होतं ते, कट करून घेतलं. हा रोलर आहे असं साईडला गेलेला. ते आता पुस्तक हे मध्यभागी ठेवून घेते, जेणेकरून आपल्याला माप घ्यायचं आहे. मी आता हे असं पकडलं आहे. प्रत्येकाची कवर घालायची पद्धत वेगळी असते, जरा वरखाली असते सगळ्यांची. तर मी आता पुस्तक असं ठेवून दिलं आहे दोन्ही साईडला. पेज आपले आहेत. आता ह्याचं माप घेऊन मी जेवढं पाहिजे तेवढ्या मापामध्ये आता टर्न केलं आहे व्यवस्थित. बघताय तुम्ही, कटोकट आपलं प्लॅस्टिक वरखाली असायला पाहिजे त्याचं कवर. पहिले आमचे बाबा आम्हाला घालून द्यायचे आणि आता आम्ही आमच्या मुलांना घालून देतो. तर आम्ही ॲटलिस्ट बसायचो पुस्तक पकडायला किंवा काही हेल्प लागायची. तर आताची मुलं जराही बसायला मागत नाहीत. आणि श्री आता असं वळवळ आहे की तो खूपच काही ना काही करायला लागला होता. म्हणलं मग पूजाला म्हणली त्याला जा जरा घेऊन बाहेर, पण तो घालायला देणार नाही मला अजिबात आहे कवर. आणि कवर एकदा विस्कटलं तर मग ते घालताना प्रॉब्लेम होतात. एकदाच मेजरमेंट त्याची व्यवस्थित व्हायला पाहिजे. आता मी हे टर्न करून घेतलं आहे व्यवस्थित. हे बघा
मला जेवढं पाहिजे तेवढं सेफ्टी ठेवली आहे आणि मी आता इथून कट करून घेते. मी घेते. ओके बरं कर पूजा तिकडनं कट. इथे बस आणि इथून असं कट. पूजाला बोलवलं आहे, पूजा करून देईल आता. मग अशी तिने एक कवरचं करून दिले, 2-3 कवर घालून घेतले आम्ही पटापट. ती काय दाखवलं नाही काय ते, त्यांना पण त्यांचं कळायला पाहिजे. ती म्हणत होती मी घालते, पण म्हटलं नको, आधी व्यवस्थित कट कर. फाटला नाही पाहिजे, मग ते फाटत जातं. मग अशी श्रीने एक कवर खराब करून टाकला. तर आता मी हे 2 भाग करून घेतले व्यवस्थित. तर आता मी स्टँड उभं करून घेते, दाखवते मी. तर अशा पद्धतीने मी दोन्ही साईड करून घेते फोल्ड. फर्स्ट पेज आपला झाला आहे. आता याला नाही, त्याच्याचप्रमाणे आपण आता परत ट्रायंगल शेप फोल्ड करून घेऊया. मग तो डायरेक्टली पण ट्रायंगल शेप नाही कापू शकत ना? नाही, तसं नाही होणार. अजून शिवची पुस्तकं मिळायची आहेत, कारण त्याला पण आता आम्ही नर्सरीला ॲडमिशन केलं आहे. त्याचे पण पुस्तक येणार. पुस्तकं येतील तोपर्यंत मला आधी शिवायचं हे बघा. वाव. घालून घेतलं आहे. तर अशा पद्धतीने आता मी स्टॅपलर करून घेते साईडने. आता चला श्री ऐकर. कवर्स घालून झालेत सगळे बुक्सला, मस्तपैकी छान दिसते. इथे काय अजून 2 बुक्स पूजा बाकी आहेत ना आपले. मराठी आणि सोशल सायन्स आलंय, नवीन सब्जेक्ट त्याचं चालू भेटलंय आता. सायन्स आलाय, सायन्सची बुक आली आहे, चालेल. मॅथ्सची बुक आली आहे. त्यांना CBSE बोर्डला आहे, तर त्यामुळे काय कम्प्युटर एप्रिलला शाळा चालू होतात आणि त्यांच्या. सायन्स मला आमची. कसं वाटतंय 6th स्टँडर्ड? काय जास्त अभ्यास करायला लागला. आता सुरुवात झाली आहे ना, आता 10th काय लांब नाही आपली आहे. नाही का जास्त अभ्यास नको का? ह्याचे टक्करे बघ काय सांगतोय. तिला सांगते नाही नाही नाही, काहीच अभ्यास करायला देत नाही श्री आता पूजाला. मम्मी लहान होता तेव्हा थोडा अभ्यास तरी द्यायचा, पण आता काहीच करायला देत काहीच नाही. करत नाही. खूप मस्ती करत तो तर काय करतच नाही. आणि काही करायला देत नाही. आता अशी प्रत्येकाच्या हाय फ्रेंड्स, तर संध्याकाळ झाली आहे, छानपैकी त्याच्यावर सुरुवात केली आहे. तर मच्छी काय खायची म्हणून विचार पडला, तर मच्छी खूप मार्केटला महाग होती, तर आणली आहे काहीतरी, पण वेगळ्या पद्धतीतली आणली, कधी आम्ही खाऊन बघितली नाही अशी आहे. तर बघूया, ते म्हणाले नवीन काहीतरी बघूया, मच्छी जरा खाऊन त्याची टेस्ट कशी असेल. काही कळलं नाही घेत आणि खूपच मच्छी महाग होती गरमीमुळे, काय माहिती नाही. तर जी मिळाली ती म्हटलं आज बघूया, आज नवीन काहीतरी कशी वाटते. तर चला मग दाखवते तुम्हाला. ही बघा ही मच्छी आणली आहे. या मच्छीचं नाव कुफा आहे, कुफा मच्छी म्हणतात ते. तर एकच काटा असतो याला पण म्हणाले. तर म्हटलं चला बघूया, टेस्ट करून बघूया. मस्त साफ करून मीठ आणि आपलं कोकम लावून ठेवलं आहे, बराच वेळ झाला आहे. आता तर तयारी करते ह्याची पण. तर इथे डोकी वेगळी केली आहे चटणीसाठी, पण ती आता करणार नाही आहे मी. ते याचंच फ्राय करायचं, कारण सार वगैरे उरलं होतं थोडं दुपारचं टॅमॅटोचं, तर फ्राय करणार आहे मी. मसाला आपला रेडी आहे, रवा, मीठ, मसाला आणि थोडंसं बेसन घातलं आहे, बाकी काही नाही आहे अदरवाईज. तर खूप जणं खातात की नाही माहिती नाही, कशी आहे टेस्ट. तर तुम्ही खाल्ली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा कशी लागते टेस्ट. मी का पहिल्यांदा खाणार आहे, विचार करूनच काही, कारण तर मी कधीच लहानाची मोठी झाली मुंबईमध्ये, पण ही कुफा मच्छी कधी खाल्ली नाही आहे. तर इथे बदलापूरला भेटते, अदरवाईज मिळते पण आम्ही कधी खाल्ली नाही. आता बघूया कशी लागते टेस्टला आहे. चला मग. तसे मुंबईमध्ये राहूनसुद्धा आपण त्याच मच्छ्या खातो, जसं की सुरमई, पापलेट, कोलंबी, बोंबील, मारलेली, करली वगैरे खातो, मुर्जी वगैरे. तर म्हटलं यावेळेस हे बोलले तेच खातोय, तर थोडं वेगळं खाऊन बघूया. आणि मार्केटला मच्छी खूप कमी पण होती आणि महाग पण होती, तर त्यामुळे म्हटलं आता जाऊ देत, विचार न करता
जी मिळाली ती घेऊन बघूया आणि आवडली तर ठीक आहे, नाही आवडली तर नेक्स्ट टाइमला नको घेऊया. तर चला मग. आणि मुलं खाली गेली आहेत. मेन म्हणजे आमची गाडी जी नवीन गाडी घेतली त्याच्यामध्ये जी पहिली गाडी होती ती आता द्यायची आहे, गॅरेजवाल्याला विकणार आहे. तर थोडं खाली काम चालू आहे आमचं गाडीवाल्याला. खूप वाईट पण वाटते कारण की पहिली जी गाडी होती आम्ही सगळ्यात पहिली गाडी घेतली होती. एवढी वर्ष आपल्यासोबत होती, 9 वर्ष साथ दिली त्या गाडीने छानपैकी यांना कामाधंद्यामध्ये. तर आता तुला सोडताना थोडं जे वर खालीच वाटतंय. पण चला मी दाखवते तुम्हाला, विंडोतून दाखवते. मी आता किचनमध्ये काम करते, खाली चालू आहे का त्यांचं. तर चला. सो गंमत अशी झाली, मी भाकरीचं पीठ मळायला घेतलं आणि खाली बघते तर विंडोतून गाडी आमची पास झाली होती. जस्ट निघाली आणि व्हिडिओ काही त्याचा करता आला नाही. तर खूप शेवटची आठवण होती आमची त्या गाडीबरोबर. तर काय माहिती नाही, खूप टच आहे त्या गोष्टीची होतं. त्यांना तर खूप वाईट वाटलं त्या गोष्टीबद्दल आहे. पण आता काय म्हणतात अशातली गोष्ट आहे, कारण की इतकी वर्ष त्या गाडीबरोबर सलग त्यांचा टच होता, आमचा होता. नवीन किती पण वस्तू आली तरी जुन्याबरोबर आपण जेवढं रुळतो ती गोष्ट कशी आपल्याला हवीशीच असते आणि ती आठवणीत राहते. खूप अशा गोष्टी राहिल्या होत्या आमच्या मनाकडे आणि खूप आहेत आठवणी त्या गाडीबरोबर, खूप आहेत. जेव्हा खरंच गरज होती त्या गाडीने आमच्या खूप साथ दिली आम्हाला त्या गोष्टीमध्ये आणि खूप चांगलं चाललं त्यामुळे. आणि आता असं वाटतं आठवण येते त्या गाडीची आणि वाईट पण वाटतं. हे तर खूप असं टेन्शनमध्ये असलेल्यासारखे आहेत. पण त्यांना सांगितलं एवढं टेन्शन घेऊ नका, कारण येत जात असतात वस्तूंना जास्त जीव लावून ठेवू नये आपल्याजवळ. कारण ती दुसऱ्याच्या इथे जाईल, जेव्हा रिपेअर करेल तो गॅरेजवाला येऊन घेऊन गेला, तो विकेल. तर जो कोण मालक असेल त्याला चांगलं भरभराट होऊ दे त्या गाडीपासून. कारण ती गाडी खरोखर लकी होती आमच्यासाठी. जेवढं झालं तेवढं त्यांनी आम्हाला कधीच रिपेअरिंगचं जास्त काम दिलं नाही आणि अक्षरशः खरोखर चांगली निघाली. इंजिनसुद्धा अजून तिचं खूप छान आहे. तर आता चला मग. ते तर इमोशनली आहेत, मी काही दाखवलं नाही त्यांना काही, कारण की त्यांना नाही आवडत दाखवायला. पण खूप टच आणि हर्ट झालं आहे त्यांना, वाईट वाटतं आहे. तर मी काय दाखवलं नाही. मला पण खूप व्हिडिओ करायचा होता की गाडी आमची पास झाली जस्ट पाठवून. आणि खूप अशा आठवणी आहेत गाडीसोबत. खास करून मला माझी आठवण म्हणजे सुरुवातीची तर आहेच, कमी वेळेत भरपूर तिने आम्हाला खूप साथ दिली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा श्री पोटात होता आणि डिलेवरीला जायचं होतं, इथून मला बदलापूरवरून मला कांदिवलीला जायचं होतं, तेव्हा जो तिने साथ दिलं, एकदम सुसाट गाडी निघाली होती. तो एक आठवण आमच्या त्या गाडीबरोबर खूप छान होता. आणि खरंच ते दिवस खूप त्या टायमाला खूप बेकार होते की डिलेवरीच्या टायमाला एवढा सुसाट गाडी घेऊन जाणे. आणि कंट्रोलमध्ये होती गाडी त्यामुळे त्या कंडिशनमध्ये पण. आणि खरंच आठवणी खूप चांगल्या आहेत त्याच्या. तर मी यांना विचारेनच कसे, तर ते तर काय सांगण्याच्या ह्याच्यात नाहीच आहेत, थोडं इमोशनली झाले त्यामुळे. तर चला थोडं मी भाकरी भाजून घेते आणि मच्छी फ्राय करून घ्यायची, जेवायची वेळ होते, मुलांनाही जेवायला वाढायचं आहे. चला. सो हाय हॅलो फ्रेंड्स. सो दुसऱ्या दिवशीचं सकाळ ब्लॉग्स कंटिन्यू पुढे झालं आहे. तर काही रात्री करता आलं नाही, थोडं गाडीचं काम होतं ते बघितलं तुम्ही, तर मी दाखवता आले नाही. गाडी लगेचच पास झाली म्हणाले होते, तर तो काही व्हिडिओ केला नाही. थोडं इमोशनली असल्यामुळे आवरून घेतलं पटापटा. आणि दुसऱ्या दिवशी आता मी ब्लॉग्स केला. तर ॲक्च्युली झालं असं की मच्छी म्हटली होती मी तुम्हाला, मी नवीन मच्छी आणली मार्केटमधून. तर बघूया म्हटलं याची टेस्ट कशी आहे, खूप जण खातात म्हणून. आपण तर कधी खाल्लं नाही मालवणी लोकांनी असेल तरी, मला तरी असं वाटतं. तर खुफा मच्छी आणली होती, अजिबात तिला टेस्ट नाही आहे. कोण खात असेल तर माहिती नाही, पण आम्हाला तर घरामध्ये कोणालाही आवडली नाही. मी फर्स्ट टाईम आणली होती, लहानाची मोठी मुंबईमध्ये झाली, ह्यांनी पण आयुष्यात कधी आम्ही खाल्ली होती. पण बघूया म्हणून टेस्टसाठी मी घेऊन आली, कारण त्याला एकच काटा होता म्हणत होते, म्हणून म्हटलं बघूया मुलांनी खाल्ली तर बरं आहे, कारण काटे असले की थोडं काढायला वेळ लागतो म्हणून. तर ह्यावेळेस म्हटलं आपण असं करून बघूया. तर बघतात तर टेस्ट थोडी अनटेस्ट होती.
मला आवडली नाही. कारण आपण कसं खाऱ्या पाण्यातली मच्छी खातो, जसं समुद्रातली मच्छी खातात आपण लोक, त्यामुळे खाऱ्या पाण्याची आपल्याला मच्छीची टेस्ट लागलेली असते, आवडते. आणि इथे कसं होतं, मला असं वाटतं ही मच्छी नदीची असणार किंवा त्यामुळे ते गोडच लागत होती मच्छी, त्यामुळे मला काही आवडली नाही फुफा मच्छी. मला वाटतं बहुतेक तसंच असेल काहीतरी, त्यामुळे आम्ही काय तो ब्लॉग मी केला नाही. कारण म्हटलं हा दिसायला तर चांगली दिसत होती, आणली म्हणजे करायचं होतं प्रयत्न, पण ती आम्ही खाल्लीच नाही. म्हणजे शिजवली, केली, तयार केली, खाऊन घेतलं, पण कसं तर म्हणतात ना आपल्याला ती चव खाऱ्या पाण्याची लागलेली असेल तर ती अजिबात मला आवडली नाही. तर त्यामुळे ब्लॉग्स मी केला नाही. आणि थोडं यांचं इमोशनली होतं, तर म्हटलं राहू देत, त्यांना त्यांचा वेळ द्यायला पाहिजे, कारण प्रत्येकाला प्रत्येकाचा वेळ द्यायला पाहिजे असतो. इमोशनल असल्यावर थोडं शांत राहायला महत्त्वाचंच असतं त्यावेळेस. तर चला मग असं काही होतं, त्यामुळे वस्तू येत जात असतात, कोणी इमोशनली होत जाऊ नका, कारण स्वतःसाठी पण आणि दुसऱ्यासाठी पण, त्या वस्तूसाठी पण जास्त जीव गुंतवून ठेवणे चांगले नसते. त्यामुळे चला मग बाय. मुलं झोपली आहेत अजून. तर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक अँड शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा प्लीज प्लीज प्लीज. सो चला बाय.